Hello, my dear students. Today we are going to learn 1.2 on saying please. It is written by A.G. Gardiner. So let's start to teach. The young man lived in a city office who threw a passenger out of his lift the morning and was fined for the offense was undoubtedly wrong. सिटी ऑफिस मधल्या त्या तरुण लिफ्ट म्हणणे निसंशयितपणे चुकले होते. त्याचे जे काही त्याने जे कृत्य केलं ते खरंच त्याचं चुकलं होतं. त्याला त्या पद्धतीत बिहेव नव्हतं करायचं. It was a question of village. The complainant entering the lift said top. The liftman demanded top, please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of this lift. म्हणजेच त्या दिवशी सकाळी लिफ्टमधील एका प्रवाशाला त्याने लिफ्टमधून बाहेर हाकलले आणि त्या गुन्ह्यासाठी त्याच्यावर दंड सुद्धा थोठावला. त्याचा मुद्दा प्लीज कृपया म्हणायचा विनंती करण्याचा होता. आणि लिफ्टमध्ये प्रवेश करताना तक्रारदार किंवा टॉप सर्वात वरचा जो मजला आहे असे म्हणाला होता. मात्र लिफ्टमनने टॉप प्लीज असे त्याने म्हणावे अशी मागणी केली होती. This of course was carrying a comment of manner to for discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. आणि या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचे पालन करण्यास नकार तर दिलाच, पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढले. म्हणजे जे डिसिप्लिन आहे किंवा शिष्टाचार आहे किंवा सभ्य वागणुकीची त्याने नक्कीच आवाजावी अपेक्षा केली होती. म्हणजे अशिष्ट वर्तन हा कायदेशीर गुन्हा नाही, त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me a retaliate with reasonable violence. जर माझ्या घरात कोणी चोर शिरला असेल, त्याला मी मारले असेल आणि मला कायदा जो आहे तो मला निर्दोष ठरवतील आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल. Does not it does this because the burglar and my assailtant have broken quite definite commands of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something does not which it does not itself recognize as the legal unpunishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It, it would never do if we were at liberty to box people ears because we did not like their behavior or the tone of their voice or the scrawl of their face. Our fist would never be idle and the gutters of the city would run with blood all day. जे या ठिकाणी काय म्हणतायत की कोणी समजा असं असभ्य वर्तन केलं अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही, कारण तर कायदेशीर दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. तेव्हा लिफ्टमॅन बद्दल सहानुभूती बाळगून आपण हे मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. लोकांचे वर्तन आवडलं नाही किंवा त्याच्या आवाजाची पट्टी वाढली किंवा त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही म्हणून त्याने ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालवणार नाही. कारण असे झाले तर आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबायच्या नाहीत. आपले हात सतत उचलत जातील आणि शहरातल्या गटारांमध्ये दिवसभर रक्ताचे पाठ वाहतील. याचा अर्थ काय की हिंसाचार वाढेल असं या ठिकाणी यांना म्हणायचं आहे. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violence or retaliation. I may be actua bullish, and there is no penalty to me except the penalty of being written down an ill-mannered fellow. या ठिकाणी
मला किंवा असंही वाटेल, की असभ्य जे लोकं वागते किंवा वागतात किंवा आणि हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून जे कायदा माझे संरक्षण करतील, असं काही लोकांना वाटतात. तर ते चुकीचं आहे, असं ते या ठिकाणी म्हणतायत. The law does not compel me to say please or to tune my voice to other people's sensibilities anymore and it any more than it says that I shall not wax my mustache or dry my hair or wear winglets down my back. म्हणजे या ठिकाणी मी किती गर्विष्ठपणे वागेन किंवा उद्धटपणे किंवा घमेंड दाखवीन तरी असभ्य जे वर्तन आहे आपलं किंवा असभ्य करणारा वर्तन करणारा जो माणूस आहे किंवा उद्धटपणे वागणारा जो माणूस आहे असा शिक्का बसवण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला म्हणजे सोसावा लागणारा नाही. म्हणजे मी जर चुकीचं वागलो तर माझ्यासोबत असेच बिहेवियर लोकं पण करतील आणि कायदा पण मला एक त्या नजरेने बघतील. It does not recognize the legation of a feeling as a case of compensation. There is no allowance for moral and intellectual damage in these matters. मी मिशा काढावे की नाही, माझे केस रंगवावे किंवा पाठीवर केसांची जे काही वाढवावे की नाही, हे हे जसे कायदा मला सांगत नाही, तसेच मला विनंती करायला, कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करूच शकत नाही. कायद्याच्या दृष्टीने आपल्या भावना दुखावल्या जाणे हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रसंगामध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. इट डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजिबल. मात्र याचा अर्थ हे नुकसान नगण्य किरकोळ असते असं होत नाही. It is probably that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing that he would have been if he had a kick on his shines for which he could have got a legal redress. लिफ्टमॅनने कमालीचा दुखावला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्याच्या दृष्टीने ती अशिष्ट वर्तणूक म्हणजे त्याच्या सामाजिक स्तराची केलेली अवहेलना होती. The pain of kick of on the shins soon passes away, but the pain of wound to our self-respect or our vanity may poison a whole day. त्याच्या म्हणजे शिन्सवर जे कोणी लाथ मारलेली होती त्या ठिकाणी म्हणजे लाथ मारली असती तर एकदाची कदाचित त्याला ते तेवढं दुःख झालं नसते. परंतु कायदेशीर कारवाई त्याने निवारणही झाले असते. कायदेशीर कारवाईने त्याच्या निपटारा पण झाला असता. परंतु लाथ मारल्याने होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही काळानंतर नाहीशी होते. परंतु स्वाभिमानाला आपल्या एखादी जर ठेच लागली असेल, स्वाभिमान जर आपला दुखावला गेला असेल किंवा स्वतत्व ज्याला आपण म्हणतो त्याला वेदना झाली असेल, तर तुमचा तो पूर्ण दिवस बिघडू शकते किंवा ते दीर्घ काळासाठी आपल्या स्मरणात या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राहू शकतात असं या ठिकाणी म्हणतात. I can imagine that lift man denied the relief of throwing the authors of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. म्हणजेच त्याला कल्पना आहे किंवा या ठिकाणी मला कल्पना आहे असं तो म्हणतो, की अवहेलना करणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमॅनने पुढचे अनेक तास कुडीत राहिला असणार किंवा संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन आपली मनस्थिती पूर्ववत करण्याचा मानसिक संतुलन परत मिळवण्याचा एकमेव मार्ग त्याने अवलंबला असणार. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पो अँड बॅड मॅनर्स. म्हणजे कारण वाईट मनस्थिती किंवा वाईट वर्तणूक या गोष्टीची लक्षण खूप सहजपणे होत असते. When Sir Anthony Bullitt contained absolute, the latter went out and bullied his man. Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूटने कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावले, तेव्हा कॅप्टनने बाहेर जाऊन त्याच्या माणसाला फॅगला धमकावले आणि फॅगने खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारली. या ठिकाणी प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप द लेफ्ट मॅन was really only getting back
on his employer who had not said good morning to him because he himself had been uh, hen-faked their breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered his her back. ज्याने लिप्टमॅनला नुसती टॉप म्हटले, तोही कदाचित त्याच्या मालकावरचा राग व्यक्त करत होता. त्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते, कारण त्याला त्याच्या बायकोने न्याहारीच्या वेळी सतावले होते, जिच्याशी स्वयंपाकीन उद्धटपणे वागली होती, कारण तिला मोलकरीणने उलट उत्तर दिले होते. म्हणजे या ठिकाणी काय होत आहे, की एकावरचा राग दुसऱ्यावर आणि दुसऱ्यावरचा राग तिसऱ्यावर, तिसऱ्यावरचा राग चौथ्यावर. म्हणजे एकाने गुन्हा केला तर त्याने दुसऱ्यावर काढायचा तो राग, दुसऱ्याने तिसऱ्यावर काढायचा, तिसऱ्याने चौथ्यावर काढायचा. हे असं काय होतं, पास होत जातं बाय वन टू अनदर. In fact, the world with our ill humors, bad manners, probably due more to passion, the stream of the general life than all the crimes in the calendar. म्हणजे आपण आपल्या गैरवर्तनाने साऱ्या जगातील वातावरण दूषित करीत असतो. बरोबर आहे ना? एकाने दुसऱ्यावर काढतं, दुसऱ्याने तिसऱ्यावर काढतं. याच्यामुळे काय होतं, की जे अवतीभोवतीचे लोक आहेत, नेबर्स आहे, रिलेटिव्हज आहे, फ्रेंड्स आहे, फॅमिली मेंबर्स आहे, ते जे ॲटमॉस्फिअर आहे ते ऑटोमॅटिकली दूषित होतं. फॉर वन वाईफ हू गेट्स अ blank from a otherwise good nature husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. म्हणजे किंबहुना दैनिक जीवन प्रवाहात गढूळ करण्यात कोर्टाच्या खटल्यातील म्हणजे गुन्ह्यांच्या यापेक्षा या गैरवर्तनाचा माटा मोठा असावा. एरवी सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा जेव्हा एखादी स्त्री सहन करत असते, तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली हुतात्म्याचे जिने जगत असते. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम अ गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर्स. तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही. नो decalogue could cover the vast array of offense, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our mood and manners. म्हणजे कोणताही धर्मग्रंथ असो, कोणताही कायदा असो, किंवा अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत नाही त्यामध्ये. बरोबर आहे? अपराधाला त्या ठिकाणी सुरक्षा किंवा त्याच्या बाजूने काही गोष्टी होऊ शकत नाही आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती म्हणा किंवा आपली भाषा म्हणा किंवा आपली जे दुर्वर्तन आहे किंवा आपली मनस्थिती आहे व शिष्टाचार आहे हे नियंत्रित ठेवतील असा कायदा अंमलात आणू शकत नाही. बट थ्रू वी आर बाउंड टू एंडोर्स अँड द verdict against the liftman, most people will have certain. म्हणजे या ठिकाणी लिफ्टमॅन जे आहे त्याच्या दिलेल्या निर्णय जे आहे त्याचे समर्थन करण्यास बांधील असलो ते बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनात थोडी सहानुभूती ही वाटेल असं या ठिकाणी म्हणतात.